नमस्कार. अर्थातच मी कांबळे संदीप. मला माहिती आहे सगळ्यांच्या मनामध्ये कोणता प्रश्न आहे, फक्त आणि फक्त निवड यादी कधी लागणार. त्या अनुषंगाने सध्या अधिकारी वर्गांचं निवड यादी लावण्याच्या बाबतीत काम सुरू आहे, कार्यवाही सुरू आहे. ही कार्यवाही गेल्या 3 दिवसापूर्वी अधिकारी वर्गांनी सांगितलं होतं की एक आठवडाभर लागेल. अगदी त्या पद्धतीनं समान गुण असणाऱ्या अभियोग्यताधारकांच्या निवडीच्या बाबतीत पसंतीक्रम, त्यांची निवडीचे निकष, ही कार्यवाही पूर्ण झाली. आणि आत्ता थोड्या वेळाखाली पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून एक सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ती अशी की पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे. या पदभरतीसाठी उमेदवारांकडून दिनांक 14 फेब्रुवारी अखेर प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आलेले आहेत. उमेदवाराच्या अध्यापनाच्या विषयाचे गट, माध्यम, अभियोग्यताधारक व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त केलेले गुण, उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेले आरक्षण, विषय इत्यादी बाबीची संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे. म्हणजे अर्थात काय, तर आपण ज्या काही आपल्याला आस्थापना आलेल्या होत्या, जे काही जिल्हा परिषद असो, खाजगी संस्था असो, त्या ठिकाणी असलेल्या आरक्षणाच्या रिक्त जागा आणि आपल्याला जे काही पसंतीक्रम देत असताना आपण आपला सेल्फ सर्टिफायचा डेटा त्या ठिकाणी दिलेला होता, समांतर आरक्षण असो किंवा मग आपलं आरक्षण असो, तर ते जुळवाजुळव करण्याचं काम, कार्यवाही त्या ठिकाणी निवड यादी लावण्याच्या अनुषंगाने सुरू आहे. संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. म्हणजे काय मित्रांनो, या सगळ्या गोष्टीची जुळवाजुळव केल्याच्या नंतर जी काही निवड यादी आहे तर ती लावण्यात येईल, असं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून दिलेल्या परिपत्रकात किंवा सूचनेमध्ये. सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे. तर आपण वारंवार सांगितलं की जी काही या ठिकाणी निवड यादी किंवा शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे तर ते संगणकीयकृत असल्याने त्याच्यामध्ये कुठलाही मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे ती खूप पारदर्शक आणि व्यक्तिनिष्ठरित्या त्या ठिकाणी पार पडणार आहे. त्यामुळं कोणी जर अफवा करत असेल की बाबा आम्ही तुमचं काम करून देऊ, दलाल, फसवेगिरी करणारे लोक, तर अशा लोकांपासून आयुक्त कार्यालयाकडून वारंवार सांगण्यात येतं की अशा कोण्या अधिकाऱ्यांची किंवा अशा लोकांची कुठे त्या ठिकाणी प्रक्रियेमध्ये निवड करण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली नाही. तर अशा लोकांपासून दूर राहा, जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी दिशाभूल होणार नाही. म्हणून अधिकारी वर्ग पोर्टलच्या माध्यमातून वारंवार आपल्याला या ठिकाणी जागृत करण्याचं काम करता येतं, जेणेकरून आपण त्या ठिकाणी बळी पडू नये. तर मित्रांनो, ही झाली आजची कार्यवाहीच्या संदर्भामधली पवित्र पोर्टलला देण्यात आलेली सूचना. तर त्यानंतर त्यांची निवड यादी कधी लागेल, तर नक्कीच मित्रांनो पुढील काही दिवसामध्ये ही कार्यवाही जी आहे ते पूर्णत्वास येईल. आता दुसऱ्या तरी कुठल्याही त्रुट्या या ठिकाणी निवड यादी लावताना दिसत नाहीत. मात्र ही कार्यवाही कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढील 1-2-4 दिवसामध्ये पूर्ण होईल अशी शाश्वती आहे. तसंही आपण जे काही याच्यामध्ये अपडेट असेल ते आपण तुम्हाला तर वारंवार कळवतच आलेलो आहोत. जसं काही आपल्याला अपडेट येईल ते न्यूज बुलेटिनला त्या ठिकाणी अपडेट दिल्या जाते आणि आपणही आपल्या वैयक्तिक पातळीवर जेव्हा आपण अपडेट घेऊ ते आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतच असतो. त्याचबरोबर एक मंत्रालयीन स्तरावर काल एक बैठक झालेली आहे अधिकारी वर्गांची झूम मीटिंगच्या माध्यमातून. तर त्याच्यामध्ये असं कळतंय की आचारसंहितेच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये नियुक्त्या देण्याची एक कार्यवाही त्या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला कळते आहे. त्यासोबतच ग्रामविकासकडनं या पुढील 1-2 दिवसामध्ये जिल्हांतर्गत बदलीच्या संदर्भामध्ये परिपत्रक निघणं अपेक्षित आहे, जेणेकरून ती कार्यवाही जर पूर्ण झाली तर तात्काळ आपल्याला नियुक्त्या असतात त्यांची कार्यमुक्ती, आंतरजिल्हा बदली, जिल्हांतर्गत बदली या कार्यवाही झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला नियुक्त्या मिळण्याची दाट शक्यता, म्हणजे एक क्रम असतो, ते झाल्याच्या नंतर नियुक्त्या आपल्याला मिळत असतात. तर ती कार्यवाही पुढील ग्रामविकासकडनं 1-2 दिवसामध्ये ते परिपत्रक येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ते आल्या आपल्याला नियुक्त्या कधी मिळणार आहेत
हे 100% त्या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जसं काही मला अपडेट मिळेल तसं मी तुम्हाला सांगतच येतो. नक्कीच नवीन अपडेट मिळवण्यासाठी कांबळे संदीप ऑफिशियल यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.